स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहेत. माजलगाव नगर परिषदमध्ये सध्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपा चाऊस यांचे पती आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत, की दादा काय सांगणार आपल्या विकासाचं विजन? विकासाचं विजन माजलगावच्या जनतेला माहित आहे. माजलगावची जनता इतकी हुशार आहे, इतकी हुशार आहे की माजलगावची जनता कधीच कोणाला चुकीच्या माणसाला निवडून देऊ शकत नाही. या माजलगावची जनता तुम्हाला येत्या 3 तारखेला दाखवून देईल. संधी म्हणून वाट पाहता? हो, वाट पाहतोच ना संधी म्हणून. माजलगावकरांच्या अपेक्षा कशा पूर्ण करताल आपण? माजलगावच्या लोकांची अपेक्षा, प्रत्येक लोकांची अडचणी हे समजून घेऊन लोकात जाऊन, लोकाला विचारपूस करून, जसं आज आम्ही प्रचार करीत असताना लोकाला हात जोडून विनंती करतो, की बाबा मतदान करावा. तर तसंच आम्ही लोकात जाऊन लोकांना म्हणणार आहेत, की बाबा तुमचा प्रश्न काय? त्यांचा प्रश्न ऐकून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. त्याबद्दल विरोधकांना काय काय संदेश देणार? विरोधकांपाशीच नगर परिषद इतके दिवसापासून होती. तर ते आमच्यावर आरोप करायचं कारणच नाही ना. आमच्यावर का आरोप करतात? त्यांच्या हातात नगर परिषद होती. ते म्हणत होते, की आम्ही 400 कोटी आणले, 500 कोटी आणले. माजलगावची रोडची व्यवस्था तुम्ही बघितलेली आहे. तुम्ही पत्रकार आहात. आता हे आमच्या इथलं समोरचं रोड आहे. 4 महिने झालेले आहेत केलेले. सगळं उडकून पडलेलं आहे. म्हणजे ते रोड आता काय 10 वर्ष आधी जे आम्ही पाईपलाईनसाठीचे रोड खांदलेले, जिथं रोड झालेले नाही. त्याच्यापेक्षा बेकार अवस्था झाली ह्या रोडांची. विरोधकांचं म्हणणं आहे, अ, चाऊस यांच्या घराण्यात कमीत कमी 20 ते 30 वर्ष झालं नगराध्यक्षपद आहे. तरी पण शहराचा म्हणावा तसा कायापालट झालेला नाही. तर आपण काय संदेश देणार त्यांच्यासाठी? 30 ते 15 ते 20 वर्ष नाही आमच्या घरात नगराध्यक्षपद. आमच्या नगराध्यक्षपदात आम्ही 2005-6 ला पोटनिवडणूक झाली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये आमची आई निवडून आले होते आणि 16 ला आमचे वडील माझे वडील निवडून आले. दोनदाच आम्ही नगर परिषद म्हणजे निवडून आलो नगराध्यक्ष म्हणून आणि लोकांना आम्हाला एवढंच सांगायचंय, की सत्ता आहे, सत्ता आहे, आमच्यापाशी सत्ता आहे. मग आमच्यापाशी जर सत्ता असली असती तर 400 कोटी रुपये ते आणले म्हणतात ना, मग आम्ही कसे आणले असते? ते पैसे मग काय आम्ही आणले होते का? आमदार साहेबांनी चाटी-बोटी देऊन मतदान मिळवता येते. हा हा चपटी-बोटी. चपटी-बोटी देऊन मतदान मिळवता येते. याच्याबद्दल काय सांगाल? मतदारांना काय आवाहन करतात? मतदार खूप हुशार आहेत. कोण काय म्हणतंय, कोणी चपटी म्हणायले, कोणी बोटी म्हणायले, कोणी कोंबडा म्हणायले. ह्या गोष्टी आम्हाला म्हणजे विरोधकांचे हे लोकांबद्दल हेच त्यांच्या मनात आहे असंच, की लोकलबद्दल चपटी-बोटीवर लोकं विकतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण माजलगावची जनता खूप सुज्ञ आहेत. माजलगावची जनता त्यांना ह्याचं उत्तर 3 तारखेलाच दाखवेल. 2 तारखेला मतदान होत आहे. आता जनतेला काय संदेश देणार? जनतेला मी एवढंच विनंती करणार आहे, की सदैव आम्ही तुमच्या समोर 24 तास उभा असतो. तुम्ही कधी बी फोन केला तर आम्हाला हक्काने बोलू शकतो. हमाल सुद्धा आम्हाला आवाज देऊन बोलवितात. जे हमाल मग काम करणारे चौकात जे असतात ते सुद्धा आम्हाला आवाज देऊन बोलू शकतात. आणि चांगले माणसं सुद्धा आम्हाला जे की व्यापारी संघातले असतील किंवा ड्रायव्हर लाईनचे लोक असतील किंवा मोंड्यातले लोक असतील किंवा तुमच्या प्रत्येक प्रत्येक जागेवरचे लोक आम्हाला फोन करून बोलवितात आणि आमचं सगळ्या समाजामध्ये म्हणजे सगळ्या समाजाचे लोक आम्हाला मतदान करायचं म्हणतात. आम्ही जिथं-जिथं गेलो तिथं-तिथं लोक आम्हालाच मतदान देणार आहे असं म्हणलात. तर आम्हाला जनतेकडून एवढीच अपेक्षा आहे की येत्या 3 तारखेला तुम्ही जे लोकं म्हणलेत चपटी, बोटी, कोणी एकहिरीवर कितक्या खालच्या पातळीवर राजकारण गेलं हे जनता सगळं बघायली आणि जनता ह्याचं उत्तर तुम्हाला 3 तारखेला 100% देईन. आज अजित पवार यांची माजलगावमध्ये सभा झालेली आहे. तर त्याचा परिणाम काही तुमच्या मतदारांवर होईन असं काही वाटतंय का? आमच्या मतदारावर आम्हाला जे मत देणार आहे ते देणारच आहे. आणि त्यांच्या बाजूने जे लोक ते म्हणतात, ते लोक त्यांच्या बाजूने नाही, ते आमच्या बरोबर आहेत. ते फक्त आता काय कोणाचं काय अडकलंय, कोणाचं काय काम आहे, कोणाची काय अडचण आहे, म्हणून कोणाला भीव घालतात, कोणाला फोन करू धमक्या दिल्या जातात. तरी लोकं म्हणतात, की आम्ही तुमच्या बरोबरच आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबरच राहणार आणि आम्ही ह्यांना 2 तारखेला तुमचं बटन दाबून उत्तर देऊ